वरण भात झाल्यामुळं आणि झोप न झाल्यामुळं पित्तामुळं असं होऊ शकते, काही होत नाही, काळजी करू नका. एक सारखं कीर्तन आम्ही सुद्धा करायला लागलो. बरोबर मी कातडीला कीर्तनाला गेले, कीर्तन सुरू झालं. मलाही सेम असंच फक्त कीर्तनाला सुरुवात झाली, आवड घेतली, कीर्तन सुरू झालं की लगेच खालून बोलवलं महाराज आमच्या मालकांना. म्हणलं मला चक्कर यायला लागली. ते म्हणले जसं झालं तसं कर, बघूया कितपर्यंत. कंप्लीट 10:30 पर्यंत, 11:45 पर्यंत कीर्तन झालं. कसं झालं देवाला माहिती. मलाच कळत नव्हतं मी काय बोलायला लागलो, काय अभंग घेतो काय नाही. पण सगळ्या लोकांनी सांगितलं ताई कीर्तन 1 नंबर झालं. आणि त्या लेकरासारखंच होतं माझं. कुठं बोलणं चालू होतं, काय बोलणं चालू होतं काही लक्षात नाही. लक्षात नाही का झोप नसल्यामुळे अशा गोष्टी होतात. बाकी काय होते, सांभाळणारा परमात्मा आहे. सगळ्यात शक्तिशाली माझा परमात्मा आहे, त्याच्या हातात सगळं आहे. विठ्ठल आता एक लक्षात घ्या, आपल्या हातात काहीच नाहीये तर एवढं पळ नाही. आपल्या हातात काहीच नाहीये तर पळ नाही. महाराज जगामधल्या सगळ्या नात्यामध्ये श्रेष्ठ नातं पहा तुम्ही. कोणतंही नातं चांगलं नाहीये. प्रत्येक नात्याबद्दलचा विचार करा. माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करा, चांगला विचार करा. मित्र कसला असला पाहिजे, आई कशी असली पाहिजे. तुकोबारायांनी आईचं प्रेम सांगितलं. एक आई होती, लक्ष देऊ नये का, एक आई होती. पहिल्या दिवशी तिने लेकराला शाळेत नेलं, शाळेत नाव टाकलं. दिवसभर लेकरू शाळेत बसलं. लेकरू शाळेत बसलं. संध्याकाळी तिने लेकराला घरी बोलवलं. शाळेत घरी बोलवलं. घरी आला. शाळा झाल्यावर घरी आला. आईने विचारलं बाळा शाळा कशी झाली, चांगली झाली. पण आई तुला एक दाखवायची. ऐकत आहे ना. पहिल्या दिवशी लेकरू शाळेतून येताना एक पाटी चोरून आणलं. 9वी पाटी चोरून आणलं. माय म्हणली बरं झालं बापू असंच आनंद आहे. बरं झालं बापू असंच आनंद आहे. आता माय बरं झालं म्हणजे ते लेकरूला आनंद वाटतात. ते दुसऱ्या दिवशी गेलं. दुसऱ्या दिवशी अजून दुसरं काही चोरून आणलं. दुसऱ्या दिवशी पुस्तक चोरून आणलं. तिसऱ्या दिवशी बॉटल चोरून आणली. चौथ्या दिवशी दप्तर चोरून आणलं. हे असं चोरतच गेले. एका दिवशी आईनं बरं झालं म्हणल्यामुळं रोज ते चोरायला लागलं. आणि असं करता 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 शाळेमध्ये त्याची चोरी उघडी पडली. शाळेतून शिक्षकांना हाकलून दिलं. नाही म्हणजे तू शाळेत बसण्याच्या योग्यतेचा नाहीयेस, काढून दिलं. माणूस गावागाव गुन्ह्यात राहायचं. कोणाच्याही दुकानदाराच्या चोऱ्याकडं, बाहेर शेताला गेलं त्याच्या घरात दारू फोडून त्याच्या घरातल्या दाढी इकून टाक, दांडी इकून टाक. सगळ्याच्या गल्लीनं गावानं ढिगारा करू लागला. आणि करता करता मोठा चोर झाला. आणि एका दिवशी असं एकाच्या घरी डाका टाकायला गेला. आणि ती चोरी करत असताना घरचा मालक गाडवा आला आणि त्याला मारल्याबरोबर मध्ये आला. मारल्याबरोबर मरून गेला. मरून गेल्याबरोबर तेवढ्यात पोलिस पकडले आणि घेऊन गेलं. त्याला सजा सुनावली कोर्टामध्ये. याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, फाशीची सजा देण्यात यावी. फाशी देणाऱ्याला सुद्धा विचारलं जातं शेवटची इच्छा काय. शेवटची इच्छा विचारलं तर मला काही नाही, माईला भेटायचे, आईला बोलायचे. आई पुढे आली, आईच्या पाया पडला, हात जोडला आणि आईला म्हणतो आई काही म्हणून जग मला तुला तोंडात मारावं वाटतंय. एक जोरात आईला मारलं. आई म्हणली का मारलं बाळा. याच्याकरता मारलो, हात ही थापड मी तुला दिली. ही थापड जर तू मला ज्या दिवशी मी पाठी चोरून आणली होती शाळेतून त्या दिवशी जर तू मला मारली असती ना तर आज मी एवढा मोठा डाके टाकणारा झालो नसतो. आज मला माझं आयुष्य गमवावं लागलं नसतं. मला हे आईचे संस्कार असले पाहिजे, आई चांगली असली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात काही आया अपवाद आहेत.
लक्ष देऊन ऐका. सर्पिन नावाची साप जे असतात ती सर्पिन पिल्लं देत असताना एकेका वेळी 100 लेकरांना जन्म देते. म्हणजे अशी जन्माला घालत पिल्ले जाते, पिल्ले जन्माला घालत पुढे सरकते आणि तिकडून परत तोंड करून इकडे येते. जेवढे त्या वेळामध्ये तिने जितके जागेवर लेकर असतील तेवढ्यांना खाऊन टाकते. जेवढे ईद जाते पिल्ले देत जाते, तिकडून तोंड करून इकडे येताना जेवढे जागेवर राहिले तेवढे खाऊन टाकते, जेवढे बाजूला सरकले तेवढे जिवंत राहिले, एवढे साप जगावर. भागवतामध्ये शिकतात सगळ्यात जास्त उत्पत्ती कशाची असेल तर सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये सांगितलं सगळ्यात जास्त उत्पत्ती सापांची. जगावर सगळ्यात जास्त सापांची उत्पत्ती आहे महाराज. एवढे साप जेवढे जन्माला घातले तेवढे जर जिवंत झाले असते तर माणसांना राहायला जागा सुद्धा राहिली नसती, एवढी सापांची उत्पत्ती आहे. अशी आई आहे जी आपल्या लेकरांनाच खाते. मग अशी एक आई आहे, लक्ष देऊन ऐका. माकडी आपल्या पिल्लाला घेऊन कृषीमध्ये धावत पळत या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर पळू लागली. पळता पळता शेतकऱ्याला मोठं कोरडं हाऊद बांधून काढलेलं होतं. हावडातलं पाणी संपलं होतं आणि त्या हावडात जाऊन पडली. लेकरू तिला पडल्याबरोबर आता धावपळ करते बाहेर निघण्याकरता, पण काही मार्ग सुचेना आणि तेवढ्यामध्ये शेतकऱ्यांना बोरचं पाणी त्याच्या टाकीला कनेक्शन होतं, त्या हावडामध्ये पाणी चालू केलं. पाणी यायला सुरू झालं महाराज. पहिल्यांदा पाणी गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं. मागणीने काय केलं, गुडघ्यापर्यंत पाणी येईपर्यंत लेकराला काकात घेतलं. काकात घेतलं, काकापर्यंत पाणी आलं, लेकराला तिने खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर पाणी आलं, खांद्यापर्यंत पाणी आलं, तिने लेकराला डोक्यावर घेतलं. तिचं तोंड बुडायला लागलं तर ती बुडून जायला लागली. तिला वाटलं लेकरू राहिलं काय केलं काय, आपण जगलं तर बरं झालं. लेकराला खाली टाकली ना आपण होली उभा राहिली. लेकराला खाली टाकली आपण उभ्या राहिली. तुकोबा राय म्हणतात जगामध्ये सगळ्यांचं प्रेम पाहिलं. आता ज्या लेकरावर आई प्रेम करते ते लेकरू कसंही प्रामाणिक आहे का? ज्या लेकराकरता आई वडील रात्रंदिवस एक करून लेकराला मोठं करतात त्या लेकराचं प्रेम जगद्गुरु तुकोबा राय सांगतात. एक शेतकरी बाप होता. बापानं काबाड कष्ट करून रात्रंदिवस राबून आपल्या त्या लेकराला मोठं केलं आणि लेकराला शिकायला बाहेर गावी ठेवलं. मुलगा कलेक्टर झाला, पोरगा कलेक्टर झालं, कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीला लागलं आणि लागल्यानंतर बापाला वाटलं आपलं पोरग चांगल्या मोठ्या पदावर नोकरीला लागलं. काही का असना आपले फळ कष्ट केलेले फळाला आले आणि आपण आपल्या बापाला भेटायला जावं. बापाला वाटलं लागलं आपलं पोरग कोण्या खुर्चीवर बसते पाहायला जावं. आपल्या पोरासोबत किती दुसरे शिकलेले किती अधिकारी लोक राहतात पाहायला जावं. आपल्या मुलाचं ऑफिस कसं आहे पाहायला जावं. बाप निघाला महाराज. जो बाप कधी पाडव्याच्या सणाला आपल्याकरता नवीन कपडे घेतला नाही तो बाप आपल्या मुलाला भेटण्याकरता निघालेले. साधा धोत्रावरचा बाप ज्याने आपल्या मुलाला शिकून कलेक्टर बनवलं तो बाप मुलाला भेटण्याकरता निघाला. आई ही डुबड्यामध्ये शेतकऱ्याची पत्नी तिला काहीतरी बांधून शिदोरी दिलं होतं पिशवीमध्ये. तो पिशवी घेऊन बाप निघाला. दुरून पाहिलं, आता बाप तिथे येऊन थांबलेला आहे, पुराणी मधून पाहिलं ऑफिस मधून आणि लगेच सेवकाला बोलावून घेतलं. बापाला आनंद मावेना की माझा मुलगा एवढा मोठा अधिकारी झाला, एवढ्या सुंदर आसनावर एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसलेला आहे. बापाला डोळ्याला धारा लागले. आता कधी आपल्या लेकराला पाहावं एकदा गळ्याला टाकून घ्यावं. तेवढ्यामध्ये बापाला पाहिल्याबरोबर कलेक्टर पोरानं अगोदर सेवकाला बोलवलं. सेवकाला बोलावून घेतलं आणि सेवकाला बोलावून घेतल्यावर सांगितलं हे बघ तो येणारा माझ्या शेतावर काम करणारा गडी आहे. तो येणारा माझ्या शेतावर काम करणारा गडी आहे, नौकर आहे. माझ्या बापाने त्याला पाठवले. असं तर त्याला बाजूला बसव आणि त्याला सांग की साहेब आता मीटिंग मध्ये आहेत, नंतर तुम्हाला भेटतील. हे खरखर डोळ्यानं बापानं ऐकलं महाराज. त्याच्या धारा अजून इतक्या वाढल्या. ज्या लेकराला आपल्या पोटाला पीठ टाकून खाऊ न खाता शिकवलं तो पोरगा हे दिवस दाखवतो. काय सुख आहे महाराज संसारामध्ये? कोणी सुखी नाहीये. ज्यांना पाहावं त्याला दुःखी आहे. जो देखे सो दुखिया
आहे का? मित्राचं तरी प्रेम चांगलं आहे का? मित्र सुद्धा कसे परत एवढे हुशार मित्र झाले आजकालचे. हॅलो हॅलो काय म्हणतोस? काही नाही मित्रा, थोडं काम पडलं, मी अडचणीत आहे. हे बघ 1000 रुपये फोन पेला कर. काय मिळालं? सायकल नाचले. फोन पेला पैसे कर म्हणले बरोबर. काय मिळालं? सायकल नाचले, रेंट नाही. मी लई दूर आहो बघ, ठेवून टाक, पुन्हा बोलशील. मला ऐकू येत असलं तरी सुद्धा मित्र पैसे मागल्याबरोबर मित्राचं नातं लक्ष्मी नाही का माऊली बरोबर आहे. चिंतन सांगतात एकदा दोघांची मैत्री झाली म्हणून. कुणाची? माकडाची आणि मगराची. मगर पाण्यात राहणार आणि माकड झाडावर राहणार. झाडावर येऊन बसायचं, पाण्याच्या कडाला माकड पाणी प्यायचं, मगर पाण्यातून यायचं. मगर म्हणायचं काय झालं माकड दादा, कसं आहे, बायको लेकरं बरे आहेत का? माकड म्हणायचं सगळे बरे आहेत. मग मगराला विचारायचं तुझी बायको कशी आहे, सगळं चांगलं आहे का? ते म्हणायचं माझं सगळं चांगलं आहे. योगायोग बरेच दिवस मैत्रीला झाले महाराज. आणि एका दिवशी माकडाला मगराची भेट झाली नाही, मगराला माकडाची भेट झाली नाही. मगर घरी जेवता जेवता बायकोला म्हणाले आज माझा माकड भाऊ कुठे गेलाय की मला दिसलाच नाही. मगराची बायको महाहुशार होती. बायको म्हणली कोणा संग मैत्री केल्या? काय ते माकडा संग मैत्री केली. होय माकड पण चांगला आहे म्हणे, आमच्या दोघांची मैत्री लय आवडली. बरं, मगराची बायको हुशार होती महाराज. मगराची बायको म्हणली अहो मालक तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? मगर म्हणला माझं तुझ्यावर जीवाभावानं प्रेम आहे. मग असं करा म्हणजे मला डोहाळे लागले, मला डोहाळे लागले. आता मगरीला डोहाळे काय चुलीची माती खायची लागली? तिने काय आपल्या चुलीची माती खात नव्हती, त्या शेतातली काळी माती खात नव्हती. आता तिला डोहाळे लागले कशाचे? नवऱ्याने विचारलं तुला डोहाळे कशाचे लागले? मगरीने सांगितले काही नाही, मला माकडाचं काळीच खावा वाटलं. माकडाचं काळीच खावा वाटलं म्हणजे महाराज. माकडाचं काळीच खावा तर नवरा म्हणला काय हरकत नाही, मी ते आणून द्यायला तयार. मित्र सांगायला लागले जगामध्ये सगळे नाते जे आहेत ना स्वार्थी आहेत. जोपर्यंत छळ नका, जोवरी छळ नका तोवरी जोपर्यंत छळ नाही तोपर्यंत आपलं म्हणते अशी नाते. ज्यावेळी तुमचं काही देणं लोकांशी बंद झालं, देणं घेणं बंद झालं की लोक कोणी तुम्हाला आठवणीत ठेवत नाही. मगराला वाटलं आपला माकड मित्र आहे, काहीतरी देईल, काहीतरी घ्यावं. मित्र मतलबी आहे जगामध्ये. मित्राचा सुद्धा विचार करा, मित्र करताना पारखून करा. मित्र मनव्यामध्ये आवाज येत नाही म्हणे बाहेर.
माकडासारखं येऊन पाण्याच्या कडाला बसला. माकड आलं झाडावर बसलं. काय झालं मगर दादा, तू नाराज दिसतोस. मगर मला काय नाही दादा, दोघांची मैत्री खूप दिवस झाली, पण तू माझ्या घरी कधी चहा पाण्याला आला नाहीस आणि मी तुझ्या घरी कधी चहा पाण्याला आलो नाही. मग आता माकड म्हणलं कस काय म्हणून, कशामुळं? काही नाही, माझी बायको म्हणाली घरी येताना. मगर म्हणतो माझी बायको म्हणाली घरी तुमचा मित्र कसा आहे मलाही पाहायचं, त्याला घरला घेऊन या. घरला घेऊन या म्हणल्याबरोबर माकडाच्या पोटात पाय उतरले. माकडं म्हणलं बापरे, घरला बोलावलंय, कसं होते काय नाही की काय नाही म्हणजे चला भेटायला जाऊया. आता माकड म्हणलं दादा तू पाण्यात राहणार, तुझ्या पाण्यामध्ये मला राहता येत नाही, मी कसं येऊ? मगर मला माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन जातो. पाठीवर बसला महाराज. माकड पण मनामध्ये भीती आहे, काय करते की काय नाही की, काय करते की काय नाही की. चललो तर चललो महाराज. थोडं जवळ पाण्याजवळ गेल्याबरोबर मगर म्हणला तुला घरी नेण्याचं कारण एकच आहे म्हणजे मित्रा, काही नाही माझ्या बायकोला डोहाळे लागलेत आणि तिला तुझं काळीच खवाटलं. मित्र होता पोटात, काही नव्हतं, मोकळं सांगून टाकला माझ्या बायकोला डोहाळे लागले तर तिला माकडाचं काळीच खावाट आले म्हणला. माकड दुनियाचं हुशार होतं महाराज. त्याने याला घरला नेतो म्हणल्यापासूनच याला विचार करला होता कस काय घरला नेला असेल, कस काय घरला चल म्हणाला असेल. माकड म्हणला म्हणला दादा तुझी बायको काय मित्राची बायको आहे, काय हरकत नाही, माझ्या बहिणीसारखी, तिला काळीच खावा वाटला तर त्याला काही हरकत नव्हतं, पण आज तुला भेटायला येता येता माझी बायको घरी उग किरकिर करला ती म्हणला. घरी बायको किरकिर करला ती, तुला काय झाली किरकिर करायला, काय पाहिजे म्हणलो. माकड म्हणाले तुला काय पाहिजे म्हणलं तर बायको म्हणली म्हणे काय नाही तुमचं काळीज आजच्या दिवस घरी ठेवून जा म्हणली. येता येता गडबडीनं माझं काळीज काढून तिच्याजवळ ठेवून आलो. घेऊन नाही आला ध्यानच नाही म्हणजे उद्या नक्की मी माझं काळीज घेऊन येतो तुझ्या बायकोकडं, जाऊन काही हरकत नाही महाराज. अशी मैत्री आहे जीवनामध्ये. प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येक जण जवळ येणारा आपल्यापासून काही ना काही त्याला इच्छा आहे, काही ना काही आकांक्षा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात सगळे जगातले दिसतायत ना नाते, हे सगळे काय आपल्यापासून काहीतरी हेतो संपत्तीचे वारे साचोकाले जाईल. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. सगळ्यांचं चरित्र मी जीवनामध्ये पाहिलं. सून महाराज, आता आई बाप आपल्या लेकराला चांगल्या पणानं मोठं करतात आणि लाडानं सून लग्न करून सुनाला घरी आणतात. आता या सुनाचं प्रेम कसं आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सून सांगते घरी आल्याबरोबर नवऱ्याच्या कानात सांगते आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही. आई तुमचे बाप लय किरकिर करतात म्हणजे थोडं ऐका माझं. तुम्हा सांगते येगळं निघा, येगळं निघून संसार. म्हणजे काही करा पण सासू सासऱ्यापासून वेगळं निघा महाराज. हे सुनाचं प्रेम. दोघी सासा सुना होत्या, आता इथं नाही कोटाळ्यामध्ये सगळे चांगल्या सुना आहेत, पण अशा सासा सुना होत्या माय आमच्याकडे सांगायचं. सून कधी सासूला गुटखा दिली नाही, जिद्यापणी कधी भाकर खाऊ घातली नाही. दोघीचं सदैव भांडण व्हावं, गावातले लोक मिटवायला जावं. आणि एका दिवशी काय झालं, एवढ्या सासू सुनाचं प्रेम असताना सासू मेली आणि सासू मेल्याबरोबर सून सगळ्यात अगोदर सासू जवळ. जिथे असताना तर कधी बोलली नाही. सासू मेल्याबरोबर सगळ्यात अगोदर सासूच्या अंगावर पडपडू रडाली. आता बाई मला सोडून गेल्या, आता कसं होईल, मी कुणाला बोलू. आता अंगावर पडपडू रडाल्यावर गल्लीच्या बाया गोळा झाल्या आणि हसू लागल्या. बघ नाही जित्यानं कधी रोटी वाढली नाही, कसं रडाली किती रडाली उभं. सगळे लोक चर्चा करू लागले महाराज. आणि तेवढ्यामध्ये शेजारला तिची मैत्रीण राहत होती सुनाची. त्या सुनाची मैत्रीण आली, तिनं म्हणली हे बघू एवढ्या जोऱ्यात रड नको बाया, सगळे हसालेत बाहेर. एवढ्या जोऱ्यात रड नको बाया, सगळे हसालेत. जित्यानं कधी गुटखा वाढली नाहीस, कधी गोड बोलली नाहीस म्हणालेत बाया. उगं समाधान रड थोडं थोडं रड, लई रड नको, थिर थिर रड म्हणली. आणि सून म्हणाली तिला मैत्रिणीला म्हातारी मेलेलं बरं झालं, मी कुठं खरं रडालो, मी कुठं खरं रडालो, कशासाठी रडला आलो,
पहिली घटना समेत सापळायसाठी अंगावर पडू रडालो. बिना उगा अंगावर पडल्यानं लोक गुरांना बसतात म्हणून रडत अंगावर पडलालो म्हणून सापडलालो. कुठं चाव्या ठेवलेलं गटर नाही मला सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. प्रत्येकाचं नातं जगामध्ये वेगळे, कोणतंच नातं आपलं सण नाहीये. हे जगद्गुरु तुकोबारायाला कळाल्यामुळं तुकोबाराया म्हणतात सोडीला संसार सोडीला संसार माया दयावरी पार. मायेनं भरलेले मार. प्रत्येकाची माया वेगळी, आईची माया वेगळी, बापाची माया वेगळी, पोराची माया वेगळी, सासूची माया वेगळी, सुनाची माया वेगळी. प्रत्येक जगामधलं नात्या मित्राची माया वेगळी. हे मला कळाल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात मी संसार सोडीला, सोडीला संसार. देवा तुझी माया तुला आवरता येत नाही. लक्ष देऊ नाही का? माया देवाची किती प्रबळ आहे. या मायेच्या पोटी कधी कधी देव महात्मा मायेमध्ये वाहून जातो. देवाला सुद्धा दुःख आहे. देव सुद्धा मायेत अडकल्यामुळं देवाच्या माग सुद्धा दुःख लागलेलं आहे. म्हणून तुकोबारायाला म्हणतात मी संसार सोडलो. देवाला बायका किती? 16,108. तर देवाला काही दुःख नाही का महाराज? माया सांगायला लागली. सुदाम देवाला कृष्ण परमात्म्याने एका दिवशी जेवायला बोलून घेतलं. जेवायला बोलून घेतल्यानंतर देवाच्या 8 पट्टराणी आहेत. 8ही पट्टराण्यांनी घरी सोयरा आला म्हणून 8 प्रकार केलं. प्रत्येकीने एक प्रकार केलं. आता 8 प्रकार आणून ठेवलं. सुदामजी बसलेले जेवायला आणि एका बाजूला कृष्ण बसलेले जेवायला. सुदामजीनं पाणी फिरलं आणि जेवायला सुरुवात झाली. महाराज कृष्ण परमात्मा कोणतं जेवच ना. कृष्ण परमात्मा जेवतच नाही. सुदामजीचं जेवण चालू आहे. 1 घास झालं, 2 घास झालं, 3 घास झाले, 4 घास झाले. सुदामानं कृष्ण परमात्म्याला विचारलं देवा जेवा, देवा जेवा, तुम्ही का जेवत नाही? कृष्ण परमात्म्याला म्हणलं कसं जेवू? तुला एक बायको तू सुखी आहेस, तुला एक बायको तू सुखी आहेस, पण आता मला हे 8 इंगळ आहेत. उभा राहूनच बघायला कोणाचं पदार्थ खालं की दुसरीला राग. एकटीने केलं. आता रुक्मिणीचं खालं सत्यभामेला त्रास, रोहिणीचं खालं की लक्ष्मणाला त्रास. अशा या ज्या बायका आहेत, कालिंदीचं खालं मित्रविंदाला त्रास. या बायका मला जगू देणार नाहीयेत महाराज. देवाला सुद्धा दुःख जीवनामध्ये का तर त्याच्यात माया आहे. म्हणून परमात्म्याला सुद्धा दुःख प्राप्त होतं. तुकोबाराया म्हणतात तुझ्या मायेनं भरलेला हा संसार आहे देवा, हे मला कळाल्यामुळं मी संसाराला सोडलं. आता दुसरा प्रमाण सांगते, लक्ष देऊ नाही का? आई काय करते? लहान लेकरू आहे त्या आईचं 2 वर्षाचं
वर्षाचं 2.5 वर्षाचं ती लेकरा पुढं खेळण्यात टाकते आणि ते लेकरू खेळायला लागलं की आई हळूच बाजूला निघून जाते आणि काम करते. होय मग सगळं काम करायला लागते. आता लेकरू खेळणे घेऊन किती वेळ खेळावं लेकरू? अर्धा 1 तास खेळेपर्यंत तिचं तिकडचं काम आटोपते, लगेच लेकरासाठी कमी राहते.